पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करा. काडसिद्धेश्वर स्वामीजी महाराज यांचे आवाहन. पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन सिद्धगिरी कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी महाराज यांनी केले आहे. 28 जून 2026 रोजी प्रसारित झालेल्या 135व्या मन की बातमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशवहननुसार व सिद्धगिरी कणेरी मठ काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेतून पंचमहाभूतातील जलतत्वाच्या संवर्धनासाठी शाडूच्या गणेश मूर्ती आणि गोमय गणेश मूर्ती पूजन करून यावर्षीचा गणेश उत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याचे आवाहन सिद्धगिरी कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले आहे. तसेच शाळा, महाविद्यालय, वस्तीशाळा, पतसंस्था, बँक, पोलीस ठाण्यात, ग्रामपंचायतमध्ये, ग्रंथालय, छोटे कारखाने, अपार्टमेंट, पाणी पुरवठा संस्था इत्यादी ठिकाणी व आपल्या घरी यावर्षापासून शाडूच्या गणेश मूर्ती स्थापना करून पाण्याचे प्रदूषण थांबविण्यासाठी मदत करावी. खरं तर उद्याच्या पिढीसाठी स्वच्छ व शुद्ध पाणी शिल्लक ठेवायचे असेल तर आजच आपणास जलशुद्धीकरणासाठी अशा प्रकारचे गणेशोत्सव साजरा करणे ही काळाची गरज आहे. आपला एक विचार पर्यावरण संतुलनासाठी अनमोल कार्य करील, असे माऊली गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष समाधान पाटील यांनी सांगितले. महान कार्य न्यूजसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर. नमस्कार सर्वांना. मी काडसिद्धेश्वर स्वामीजी कणेरी मठ. गणपती उत्सव जवळ आलेले आहे आणि प्रत्येक जण आपण घरी गणपतींची प्रतिष्ठापना करतो. करत असताना की पर्यावरणाला पूरक असणारे गणपती निवडला तर फारच छान होईल. गणपती मूर्ती जिथेही आपण विसर्जन केली किंवा घरात जरी ठेवली आणि नंतर विसर्जन जरी केली तरी पर्यावरणाला हानी पोचणार नाही असं आपण मूर्ती निवडणं आवश्यक आहे असं मला वाटतंय. जी पर्यावरणपूर्वक गणपती म्हणजे गोमय आणि माती ह्या दोन्ही 50-50% मिक्स करून जे गणपती बनवले जातात किंवा मातीचे गणपती बनवले जातात तेव्हा ते कुठेही ठेवतो त्या ठिकाणी सुद्धा त्याची नकारात्मक तरंग पसरत नाही. म्हणून असा चेतनायुक्त वस्तू वापरून केलेले गणपती आपल्या घराला निश्चितच ऊर्जा देईल. धर्माच्या दृष्टीने सुद्धा गोमये वसते लक्ष्मी म्हणजे साक्षात लक्ष्मी सुद्धा गोमयामध्येच वास करते असं आपल्या वेदांमध्ये सांगितलेले आहेत. आपल्या घरात आपण जरूर गोमय गणपतीचा प्रतिष्ठापना करावी असं मी सर्वांनाच विनंती करतो.